नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा। शाळेच्या बाजूला असलेल्या टीन शेडमध्ये करंट, 8वीतील विद्यार्थिनीला बसला झटका, उपचारानंतर प्रकृती स्थिर। करजगाव श्री शामराव सोनार कन्या विद्यालय करजगाव इथे एक धक्कादायक घटना घडली आहे। वर्ग 8वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला हॉलच्या बाजूला असलेल्या टीन शेडच्या लोखंडी पोलमध्ये आलेल्या करंटमुळे जोरदार विद्युत झटका बसला। ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घडली असून संबंधित विद्यार्थिनीला तात्काळ करजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने तिची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे। शाळेमध्ये आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम होता। कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थिनी आपल्या वर्गात जात होते, त्यावेळी संबंधित मुलीने हॉलच्या बाजूला असलेल्या टीन शेडच्या लोखंडी पोलला हात लावला। त्या पोलमध्ये करंट होता आणि स्पर्श होताच त्या मुलीला जोरदार झटका बसला। मुलगी जागेवरच पडली। ही बाब लक्षात येताच उपस्थित शिक्षकांनी आणि इतर कर्मचारी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिला पोलपासून दूर नेले। त्यानंतर तात्काळ तिला प्राथमिक उपचारासाठी करजगाव PHC मध्ये हलवण्यात आले। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वेळेत उपचार मिळाल्यामुळे गंभीर परिणाम टळला असून तिची प्रकृती आता स्थिर आहे। या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिंता आणि संताप पसरला। हॉलच्या बाजूला असलेल्या टीन शेड पोलमध्ये विद्युत प्रवाह कसा काय आला याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। शाळा प्रशासनाने यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे। एक कार्यक्रम चालू होता, कार्यक्रम संपला 1 ऑगस्ट। मुलं बाहेर निघाले, तिथं सब पोल आहे की त्याला मुलं असे सहज हात लावून जातात की ते अर्थिंग लागला आहे, अर्थिंग लागलं मग ते थोडीशी भीत होती, तर त्याला दाखवून द्यावं एकदा मॅडमना सगळी व्यवस्थित आहे आणि तरी आपण एक सलाईन देऊन देऊ, बाकी नॉर्मल आहे। आता जे ते पाहिलं का तुम्ही ते अर्थिंग आहे की ते मेन लावला आहे? हां, इलेक्ट्रिसिटीला बोलावं, प्रायव्हेट इलेक्ट्रिशियन नाही ती वायरमन झाला त्याचा तुम्हाला कधी माहीत पडलं? सगळेच कार्यक्रम आम्ही सर्वच होतो ना।